तर नमस्कार, मी प्रिया तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर हा काल नागपंचमीचा दिवसाचा व्हिडिओ आहे। हा का टाकायला लेट झाला हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल, तोपर्यंत शेवटपर्यंत नक्की पहा। तर मी गेले होते नागपंचमीला वारुळाला पूजण्यासाठी। तर आदल्या दिवशी होता नागोबाचा उपवास, पण आम्हाला होतं सुतक, त्यामुळे त्या दिवशीची पूजा काही करता आली नाही। आणि आज सकाळी सुतक फिटल्यामुळे नागपंचमीच्या दिवशी आम्ही सकाळी पूजेला गेलो, कारण की जोपर्यंत नागोबाची पूजा करत नाही तोपर्यंत तवा किंवा कढई चुलीवर ठेवण्याची पद्धत नाही। ही प्रथा फॉलो करण्यासाठी मी पटपट पूजा करून घेतली। पूजेसाठी मला एवढं काही माहीत नव्हतं, कारण मागच्या वर्षी लग्नानंतरची पहिली पंचमी होती आणि ती माझी आईकडे साजरी झाली होती। तर त्यावेळेस आईने सांगितलं होतं, पण मी विसरून गेले की पूजा कशी करायची। माझ्यासोबत असलेल्या बायकांनी मला पूजा कशी करायची, सुरुवातीला काय करायचं आणि नंतर काय काय करायचं हे सगळं समजावून सांगत होत्या। त्या जशा पद्धतीने सांगत होत्या तशी मी पूजा आटोपून घेतली आणि त्यांच्यासोबतच वारुळाला पूर्ण बाजूने पाण्याचा वेढाही मारला। आणि आता कायमचं मी शिकून घेतलं की मला पुढच्या वेळी पंचमीला काही प्रॉब्लेम येणार नाही। तर पूजा कशी करायची आणि काय काय करायची हे तर या बायकांनी सांगितलं होतं, पण तरी पण मी आहोंसोबत मनोभावे प्रार्थना करून घेतली। आणि खरं सांगायचं तर हा व्हिडिओ काढण्यासाठी आहोसुद्धा माझ्यासोबत आले होते। आणि नंतर हा दोरा त्याला हळदी लावून घेण्यासाठी सांगितली मला, आणि मग मी या दोऱ्याला हळदी कुंकू लावून घेतलं। कुंकू नाही, थोडी हळदच लावून घेतली। ती आधी थोडीशी तिथे नागोबाला वाहिली आणि नंतर त्यांनी मला सांगितलं की त्याचा थोडासा तुकडा तुझ्या मंगळसूत्राला सुद्धा बांध। मग काय, मी मनोभावे आपला तो तुकडा माझ्या मंगळसूत्राला सुद्धा बांधून घेतला। आणि हे असा धागा स्वतःच्या मंगळसूत्राला का बांधतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर असं झाल्यानंतर माझी प्रार्थना करून झाली आणि मग काय वारुळाचं पुन्हा एकदा दर्शन घेतलं। ते झाल्यानंतर सगळ्या बायका जमल्या होत्या म्हणून त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं। पूर्वीच्या काळी बायकांना याच सण समारंभामधून एकमेकींसोबत वेळ घालवता येत होता आणि एकमेकींसोबत वेगवेगळ्या गोष्टी शेअर करता येत होत्या। त्यासाठी कदाचित ह्या सणांची सुरुवात झाली असावी। एवढा छान मेकअप करून तर मी पूजेला गेले होते आणि नंतर मध्ये ज्याही बायका आम्हाला भेटत होत्या त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावून घेण्याचं काम करत होतं। ताईंची भूती आली होती लग्नानंतरची, म्हणून आम्ही तीही सोडून घेतली। आणि असा काही शेवट माझा हॉस्पिटलमध्ये झाला। खूप आजारी पडल्यामुळे व्हिडिओ टाकायला लेट झालाय। चला बाय।